एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील कुर्ला कॅम्प चौकात धारदार शस्त्राने भोसकून काला उर्फ सतनाम सिंग लबाना यांची हत्या करण्यात आली होती। या हल्ल्याचा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे घटनाक्रम स्पष्ट झाला आहे। या घटनेनंतर हिल लाईन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने वेगाने कारवाई करत आरोपी अनिश सिंग याला बेड्या ठोकल्या आहेत। या तपास पथकात PSI संग्राम मालकर, पोलीस हवालदार संदीप बर्वे, पोलीस शिपाई मनोज पगारे, पोलीस शिपाई सलीम इनामदार, पोलीस शिपाई दिलीप हायलिंगे आणि पोलीस शिपाई राहुल गायकवाड यांचा समावेश होता। हत्येमागील कारण हे आधीपासूनचे पूर्ववैमनस्य असल्याची माहिती DCP सचिन गोरे यांनी दिली आहे। आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज उल्हासनगर। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलेली आहे। यामध्ये दोन ओळखीच्या तरुणांमध्ये आपसात वाद होऊन त्यातील एका तरुणाने चाकूने त्याला भुकसलेला आहे। घटनास्थळी माहिती मिळताच त्वरित आमचे पोलीस निरीक्षक आणि तपास पथकातील अधिकारी कर्मचारी पोहोचले आणि त्यानंतर जो जखमी होता त्याला बालाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेला आहे आणि तिथून त्याला सेंट्रल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेला आहे। यातील जो मारेकरी होता याला त्वरित हिल लाईन तपास पथकातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पकडलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम जे आहे ते विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे। या घटनेसंदर्भाने नक्की काय कारणाने त्यांच्यात भांडणं होऊन आपसात वाद होऊन त्यांची मारामारी आणि पुढचा सबसिक्वेंट जे चाकूने मारण्याची क्रिया झालेली आहे या संदर्भाने आम्ही तपास करत आहोत। याबद्दल लवकरच आम्ही माहिती प्रस्तुत करू। यामध्ये अनिस सिंग म्हणून आरोपीचे नाव आहे आणि त्याने संबंधित जो जखमी आहे त्याला चाकूने त्याला मारलेला आहे। मानेजवळ आणि पोटाजवळ त्याने चाकूने मारलेला आहे आणि पुढील तपास जे आहे ते पोलीस निरीक्षक श्री गोडसे करत आहेत। यातील जखमीचं नाव सरताज सिंग लबाना आहे। त्याला सतनाम सिंग पण असं बोललं जातं।